बरं हीच ना ती गाय जी बसलेली होती? हो बसली होती ही गाय. का अजून बी बसली, आताच बांधली? नाही नाही गाय झाली की रेडी. उठ. आता तर बसताना लचक नाही, आचक नाही, काय नाही चालताना. काही बसलेली कशामुळे पण नक्की? पायाला लागले ती जखमच? नाही जखम नाही झालेली. ऍक्च्युली काय झालं, गाय भीतीने बसली होती. गायांच्या भीतीने वगैरे जर गाय बसली ना, ते 45 लिटरची गाय आहे बघा. क्वालिटी बघा, नादच आहे. मशीनच आहे दुधाचं. काय कोण म्हणणार प्रॉब्लेम, फक्त माणसाकडे पेशन्स लागतात. की आता मी गाय बसली असती, मी असं झालं, मी तसं झालं, तसं नाही. ह्या गोष्टी आणि अजून पण स्वतः कामं करतात. हा अजून पण स्वतः कामं करताय? स्वतः कामं केली पाहिजे त्याशिवाय नाही होत. काय माणूस आपल्या बरोबर ठेवतोय, त्याला गाय ओरिजिनल जाणार म्हणजे ज्याने कोणी घेतली त्यानं खरं गायच घेतली. पण नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं पूर्ण नाव, पत्ता? माझं नाव विकास साळुंखे. पत्ता आहे मुक्काम पोस्ट आंबोडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 74 20 99 21 47. अल्टरनेट नंबर 98 90 49 28 43. बर बर. किती गायींचा लोड होता? 17 18 डबल गाडीचा लोड राहतोय. आता आपण 2 गाड्या आणायला सुरुवात केलेलीच आहे कंटिन्यू. 2 गाड्या असतात कंटिन्यू. बरं आता किती बाकी आहेत, किती दिलेत? बॅलन्स 1 2 गाय शिल्लक आहेत, 2 3 गाय. म्हणजे आले ह्यावेळी पण गेल्या? नाही काय होतं, माणसं आता तुम्हाला सांगतो, काही 5 लाख देऊन जातात, काही 6 लाख देऊन जाते, काही 2 लाख देऊन जाते. ते म्हणजे त्यांच्यासाठी लॉट बनव, आणि मी त्यांच्यासाठी गाय बनवतोय, म्हणजे लॉट रेडी करतोय. किंवा 25 लिटरचा, 30 लिटरचा, 40 लिटरचा, कशी रिक्वायरमेंट असेल तशी. काय होतं, माणसाला गाय भेटून झालं तर बरं, गाय आपण खात्रीच्या देतो, यात काय डाऊटच नाही. बरोबर. जे काय समजा एखादी इकडे तिकडे झालं तर आपण ऍडजस्ट करतोय. त्यामुळे माणसाला भरोसा पडतोय, बाबा जमून घेतो आपण सगळ्यांना. थोडक्यात सांगायचं म्हणजे विश्वासामुळे गाय 100%. कारण काय होतं, मी बऱ्याच वेळेला पैसे कमावत सोडून विश्वास कमावतो बऱ्याच वेळेला. पण आता बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत की आम्हाला पेंडीवर सांगा किंवा खाद्यावर विषय सांगा. त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू सविस्तर, की कसं असतं नक्की. फिडिंग प्रत्येक गायची वेगळी आहे, लक्षात घ्या. 20 लिटरच्या गायचा डाएट 40 ला चालत नाही, 40चा गायचा डाएट 20 ला चालत नाही, किंवा 45. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं नंतर. आपण एक बसून निवांत व्हिडिओ बनवू वेळेत, की नक्की लागतं काय गाय आणायला, गाय सेट करायला. सविस्तर आपण व्हिडिओ बनवून सांगू. मला जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत. ठीक आहे. चला आता आपण गाय दाखवू लोकांना. ठीक आहे. ही सेकंड टाइमला खाली होणारी गाय आहे. हे पण मी ऑनलाईनच विकली. एक आपले मित्र आहेत म्हणून त्यांना आहे बघा, की आपण जे म्हणतो ना की जर्सीमध्ये क्रॉस होतो. जर्सीचा बी क्रॉस आणि एचएफचा बी क्रॉस. कास किती शिल्लक आहे? किती दिवस बाकी आहेत? महिना ते 6 महिन्याचा टायमिंग आहे गायला. गाय बेस्ट क्वालिटी, सेकंड टाइमला खाली होणारी गाय आहे. हे कितीला दिले? 1,27,000 रुपयाला. आजच्या जमान्यात पण एवढं स्वस्त गाय देतोय. 27-28 लिटर दूध करायला गाय चांगली गाय. आपल्याला आली म्हणून दिली आपण, आपल्याला जर नसतील तर आपण कुठून दिली असते. नाही पण काही ठिकाणी काही लोकांचं म्हणणं की गाय खूप स्वस्त झाल्यात, काही ठिकाणी महाग झाल्यात. नाही, चांगल्या वस्तूला चांगल्याच किमती. बघा आता बाहेरच्या ज्या गाय आहेत ना, जी आपल्याला आली ती आपण हिशोबात देतोय. पण जर आपल्याला नाही आलं तर आपण तर कुठं देणार आपण. ते तर साहजिकच आहे. हे वासरू एबीएस ब्रूडचं म्हणून सांगून आलंय. पहिल्या त्याला 23 लिटर दूध केलंय वासरानं. आता दुसऱ्यांदा त्याला खाली होतंय वासरू. दिसाय चिकन आहे वासरू, एक नंबर आहे. वस्त्राची क्वालिटी एक नंबर आहे, काय वाद नाही. खाली नवीन वगैरे पण चांगले आहे. त्या 1,35,000 रुपयाला देऊ पण वासरू. हे बॅलन्स मध्ये आहे वासरू. 1,35,000. ह्याला पण महिना बाकी? महिना टाइम बाकी. कुठनं एवढी हुडकून आणता? एक गेलं की दुसरं का आपलं त्याच परत रिपीट फिरवताय? रिपीट फिरवायला आपल्या माणसाच्या घरून आणायला लागते. ही पण काय कंटिन्यू गाय सारखं एकापेक्षा एक. ही पण गाय बेस्ट क्वालिटीची गाय. ही आत्ताच व्यवहार केला. जस्ट 1,35,000 रुपयाला गाय दिली. गाय अशी दिली ना, फुल गॅरंटी दिली. फुल गॅरंटी म्हणजे जर कमी जर दूध भरलं तर माघारीच घेणार गाय. ठीक आहे. गायचा चव बिग बघा की. गायला हाईट काय मोठी नाही किंवा काय नाही, मिडियम साईजची गाय. खाय बियाला 30-32 लिटर दूध देणार. ओरिजिनल गाय 28 लिटरची गॅरंटी गाय दिली. कमी नाही. 1,35,000 ला. 1,35,000 1,35,000 प्युअर गोल्ड आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मापाची किंमत नाही जी काढायला हवार की गाय. म्हणजे जास्त मोठी पण नाही, जास्त बी छोटी नाही. जशी पाहिजे तशी गाय बेस्ट क्वालिटी गाय. म्हणजे शेतकऱ्याचे पैसे वसूल करणार. हो अगदी 100%. ही दिली का? दिली. 1,35,000 ला दिली. 1,35,000 हे रेट एकदम मापात अगदी नाही. आता ज्या आलं ते देतोय म्हटलं का नाही. आपला धनाचा माझा गायांवरती पैसे कमवताना नाही. तुम्ही समजून घ्या. लॉट मध्ये आपण ऍडजस्ट करतोय. ही पण गाय सेकंड टाइमला आली. फर्स्ट टाइमला 26 लिटर दूध किल्ली गाय आहे. गाय कधी उतरल्यात? गाई काल दुपारीच्या 3च्या आसपास.
काय बघा की कंडिशन काय आहे गायांची बेस्ट क्वालिटी. कुठं भेटत टकाटक आता हो. क्वालिटी पहिल्यापेक्षा लय सुधारली आपली. जबरदस्त जबरदस्त क्वालिटी. पहिली पण काय खराब होती असं नाही विषय, पण जी होती त्यात पण इम्प्रूव्ह आहे. इम्प्रूव्ह गाय बघा बेस्ट क्वालिटीची गाय आहे. ज्यादा नाही सांगितलं 26 लिटर दूध दिले फर्स्ट टाइमला, आता 27-28 लिटर करेल गाय. आपण देऊ 1,35,000 फायनल ही. मार्केटमध्ये राडाच करताय. गाय देतोय आपण चांगल्या माणसाला. हे तर असतंय काय होतंय हीच तर क्वालिटी. माणसाला घरी जाऊन दूध दिलं पाहिजे, समाधान मेंटेनन्स नाही केला पाहिजे, तर मेंटेनन्स असणारी एक बी गाय देत नाही कोणाला बी. आता तुम्ही स्वतः बघितले, मी गाय एक आजार होती म्हटलं गाय विकायची नाही घरी राहू द्या, तसं काय नाही देत. आणि मित्रांनो आम्ही जवळपास वाट बघतो की यांच्या बसली माणसं कमी होईल की जेणेकरून व्हिडिओ बनवायला मिळावी. आता वाट बघण्यात गया संपतात. आता जरा गर्दी कमी झाली बघा. ओरिजिनल डेन्मार्क 40-120 ओरिजिनल फर्स्ट टाइमला 34 लिटर दूध किल्ली गाय आहे. खालनं तुम्ही वेन्स बघा, शिरा नाही जाळ आहे. जाळ प्युअर क्वालिटीची बघा मित्रांनो, खायला असे की तुझं खालनं जाळच आहे. जाळ जाळ पूर्ण ब्लॉक, पूर्ण सिस्टम लॉक. जो मित्र बघा स्वतःचा तर ठीक आहे, दुसऱ्या का पाषाणला का दगड म्हणतो ना आपण कुळकुळीत मस्त जरा नाही काय म्हणून नाही. गायची माणसं बिवून होती, गायची स्किन अशी आहे का नाही. गायला आता तुमच्या समोर गाय घेतला आपण साबण बिबन काय लावलाय का, गायची स्किन असं आहे ना की बेस्टच. हो क्वालिटी बघा असलीच जनावर पाहिजे डबल सायलेन्सर आहे. हो शेराचं तर काय जायचं काय वाजत नाही. पण असं लय वर्षातनं म्हणलं तरी चालेल अशी गाय बघितली एवढ्या शिरा असलेल्या नाही. गाय आपण इथे पण खालनं व्हिडिओ दाखवत नव्हता ना, आता आज पहिला खालून दाखवतो व्हिडिओ. नाही पण तरी पण त्या जरा क्वालिटी बेस्ट काय विषयच नाही. काय वाटतंय सरासरी 30-35 लिटर दूध दिल गाय आरामशीर. 30 ते 35 तर आरामशीर. काय रेटला व्हायला पाहिजे अंदाजे? आता जसं सांगितलं तशा हिशोबात सांगा गेलं तरी 1,45 आणि जर 1,67,000 रुपये ती पण जवळचा माणूस आलाय. ऑनलाईन गाय घेतली, ऑनलाईन गाय घेणार आपण कधी बी स्वस्त देतो मी. कसं होतं बिन बघता माझ्या भरोसा ठेवून जर गाय घेतलं तर त्याला कधी खराब गाय जाणार नाही, ही 100% गॅरंटी आपली. नाही समोरून बघितल्यानंतरचा विषय वेगळा असतो, म्हणजे विश्वासाला तडा देणार नाही, अजिबात नाही तडा देणार. ते तसलं जमणार नाही मला, मी तसला धंदा बंद करून टाकेन सर. जे माणूस आपल्या भरोसा ठेवतोय त्याला गाय ओरिजिनल जाणार म्हणजे ज्याने कोणी घेतली त्यानं खरं गायच घेतली. पण कारण असल्यावर तुमच्या हिशोबाने कुठली ठेवा ती ठेवा म्हणलं चल ठेवली दिवस. नजर हटत नाही, नजर चांगली गाय, प्रीमियम क्वालिटी वध नाही, बेस्ट क्वालिटी. आल्यावर पण सगळी माणसं ह्याच्याच मागे पुढे फिरत असतील. आवडी विकल्यानंतर बी कितीतरी वेळा मागितले, कोण 5,000 म्हणला वाढून देतो, पण नाही. पण शब्दाला किंमत आहे आज बी. असं शब्द कुठली गाय? हा गाय कुठली? कुठली तिथली कुठली? तिथली आमच्या जोडीदाराकडे, तिथल्या लोकलच्या भागातली गाय. एवढंच की नाही, बँगलोरचं ओरिजिनल ब्रीड आहे. आणि आपण काय बँगलोर कुठलं दिलं? आपण बँगलोर काय बाजारात काय विकत नाही कुठल्या नाही. ते तर झालंच. आणि राहिला विषय बाजारात कमेंट आली बाजारातले काय लोडिंग केला. विषय काय होतो, मी गाय घेतल्या असतात बाहेर, पण लोडिंग करणार कुठं? ऐन टाइमला एखाद 2 गाय कमी पडलं तर इकडे तिकडे घ्यायला लागते आपल्याला. पण सगळ्या गाय एकत्र करून लोड करायला लागतो ना. हा सगळ्या एका जागी गोळा करायला एकत्र करायला लागतो. तिथं गाडी लोड करायसारखी जागा पाहिजे. जागा विषय काय होतं, भाडं वाचतं. गायचं 2,000 भाडं द्यायला लागतं गायला. मी कुठेतरी तडजोड करायच्या नादात ते दुपते किती होती ती? कुठल्या? त्या सगळ्या पहिल्या दुसऱ्या हाताच्या दुसऱ्याच येत असं म्हणून चालला, काय अडचण नाही. त्यातली पहिल्यावर नाही कुठली, पण दुसऱ्या हाताच्या काय ही पहिल्यावर आहे बघा. पहिल्यावर 2 दात काय 4 दात आहे बघू द्या मला. 4 दात. 4 दात म्हणजे 6 दातच आहे. बेस्ट क्वालिटी आहे बेंगलोरची लोकल. थोडक्या भाषेतली खाऊन खाऊन दुधाला आली. नाही दुधाला तर आलीच सोडा, काय विषय नाही. हिच्या क्वालिटी अशी आहे की हिच्या अंगावर दिसत राहते, काय विषय नाही. 1-1.5 महिन्याची कच्ची म्हणून दिली की नाही माहिती, समोर बघून तर दिसतात. हा बर. हा दुसऱ्याच्या भरोश्यावर एवढी खात्री देऊ शकत नाही ना. मी तर नाही देऊ शकत, बाकी त्यांचं काय माहित नाही मला. हवा वस्त्राची क्वालिटी पाहिजे, काय सुपर क्वालिटी. भले 1-1.5 महिना टाइम घेऊन द्या, पण त्या घरी जाताना दूधच द्या माझी वस्त्र. 28, 30, 32 लिटर करेल बाबा. 28 तर कमी येणार नाही माझं तर असं वाटतं. मला तर कधी कधी वाटतं बेंगलोर मधले काय संपत कशा नाही, सगळे एकापेक्षा एक. तर काय झालंय माहितीये का सिस्टम, आपण ज्या लेवलनं गाय घेतो ना तिथं त्यांना माहिती जाऊ मी येणार आहे ना तिथं. माझं आपलं सांगायचं नाही, मी येणार तर खरोखर गाय विकत नाही चांगल्या माणसं. आणि जी चांगली गाय तीच आपल्यासाठी असते, ही एवढं 100%. माझ्या समोर महाराष्ट्रातली माणसं माझ्या समोर खराब गाय दिल्या त्यांना, आपण काय बोलू शकत नाही. कसं होतं की त्याला प्रत्येकाचा व्यापार आहे,
आमच्या समोर गेलेली माणसं काय होतंय माणसाला वाटतंय काय पैसे नाही तिथं मला महाराष्ट्रातली माणसं भेटली म्हणजे तुझ्याकडे घेतलं परवडलं तिथून काय परवडलं नाही जास्त पैसे गेले 10,000 रुपये जास्त गेलं तर गेलं आणखीन काय तुम्हाला कळतं सगळं सर क्वालिटी भीती नाही क्वालिटी तर विषय सोडून द्या आपण इथं जी खात्री बित्री देतो तसला विषय सोडून द्या तिथं काय गॅरंटी बिरंटी नाही हे पण आपल्यालाच मागायचे तिकडे काय मागायचे ती पण 4 दात वासरू आहे हे मला सांगून आलं डेन्मार्कच्या 16 ऑलराऊंडर आहे माझ्याकडे ह्याची पेडिग्री आहे तुम्हाला मी पाठवली मला वाटते हे सांगून आलेलं आहे डेन्मार्कच्या 16 ह्याचं काय ब्रीड मला माहित नाही पण 4 दात वासरू आहे प्युअर इम्पोर्टेडच आहे हे पण चालेल 25 ते 27 दरम्यान चालेल फर्स्ट टाइम किंवा जल्दी चालेल पण कमी नाही त्याचा ठेपा पण चांगला आहे पहिला रोज आहे पण पहिला रोज 4 दात आहे बेस्ट क्वालिटी काय आहे पहिला रोज आता लय आणायला लागलाय अशीच पाहिजे ती की जेणेकरून आपल्याकडे ब्रीडिंग करण्यासाठी क्वालिटी विषय एकाच मालकाला 2 दिले ते काहीतरी 3 लाख रुपयाला जोडा दिलाय काहीतरी दीडच्या पटीनं रेट बघा की मी काय रेट लावले माणसाला रिजनेबल रेट आहे असल्या काय फर्स्ट टाइमला 28-30 लिटर दूध जाणार काय त्या गया बाकी खरंच म्हणजे अगदी मला बाकीच्यांचं नाही माहिती पण मी जेव्हा पण येतो ना गयांच्यात खोट काय काढावी नाही खोट काढायचीच नाही खोट काढणार काय आपण कशाला आणायची तिथं तसं नाही की किती असलं तरी प्रत्येकाची चॉईस वेगळी प्रत्येकाला पण असं काय जाणवत नाही की इथं काय समानच नाही आणत ना काय करायचं आणून आदत वासरू आहे आत्ताची दात लावलाय बघू वासरांना तो म्हणणार नाही साईज केवढे वागिरी आत्ता दात लावलाय लगा वासरू मी तर म्हणलं पहिलं व्याज झालेलं असेल आणि कास लावली काय काय वासरू फर्स्ट टाइमला 34 लिटर दूध दिली बघा नजर लावायसारखा कार्यक्रम आहे याचा जबरदस्त क्वालिटी इम्पोर्टेडचा वारसा आहे पूर्ण तेव्हा ही पण बघा पहिला रोय एकच मिनिट नाही ही विशेष आहे क्वालिटी काय विशेष नाही अजून थोडं विशेष लागेल ह्याची साईज बघा 2 दात मला जी ह्याची माहिती सांगा पहिले महत्वाची ही जरा म्हणजे नजरेत भरायसारखं आवडासारखं कितीला दिलंय काय दिलंय 4 गाय एकत्र दिलेत पट्टीत दिलेत 4 गाय 4 गायांचा व्यवहार काहीतरी 6,30,000 का 40,000चा व्यवहार झाला सरासरी 1.5च्या आसपास गेले नाही 1,60च्या पट्टीनं म्हणा गेलं तर अडचण नाही काय वासरू अवघड बघा की 4 दात वासरू ही पण केवढं साईज आहे अहो हीच आता बघा एवढं साईजचं वासरू 4 दात क्वालिटी बघा ही पण 4 दात आहे दाताला हे आता बसून उठल्यामुळे नाही बसून उठल्यामध्ये एक करतात त्याचं नाही काय पहिल्या रुला तेवढं फार पण काय बी म्हणा पलीकडचं जरा दिसायलाच म्हणजे पीस आहे ओव्हरऑल पॅकेज मध्ये क्वालिटी विषय नाही काय जबरदस्त हे नाही तुम्हाला मेन वे सांगायचं ना आता ह्यांचे उभं राहायच्या मागणं पद्धती बघा पोच बघा अंतर स्ट्रक्चर आहे ना ही दूध काढा उभं राहायसारखं स्ट्रक्चर आहे हे ज बघा नॉर्मल उभं राहिलं तरी अशी 1 फुटाचं अंतर देते ती ठीक आहे याला अजून महिना टायमिंग आहे ह्या वर्ण कसली दबली नाही काय नाही अजून राडा करणार आहे ज्यानं नेली त्याने सांभाळले नीट तर त्यानं नादच करायचा आता ही पण बघ वासरू केवढा साईजचा आहे 4 दात आहे ही बी त्याच लॉट मध्ये मी सगळी पहिल्यावर त्यांनी घेतली पहिल्यावर बरोबर थोडंसं भविष्य असतं 3ऱ्या टाइमला खाली होणार आहे काही मालक म्हणतो बाबा 36 लिटर दूध दिले पण त्याला सांगितलं आपलं 30च्या पुढे दूध तुला आरामशीर देईल आरामशीर दूध देईल त्यात काय बदल नाही होणार बेंगलोरच्या काय 25चा अशाच काढतात की आपलं आरामशीर आणि इथं त्यातले बेंगलोर मध्ये बेंगलोरचे काय पाहिजे आता लोकल तर लय चाललंय लोकलचे काय आणते माणसं विकते बेंगलोर नाव सांगून तसं नाही ते ही कितीला दिली पण त्यांना दिली ही दुसऱ्याला दिली ही 1,70,000 रुपये काय दिली बेस्ट क्वालिटी काय आहे मित्रांनो कमेंट करा तुम्हाला सांगतो मी आता विषय काय ऐका काय बोलावं काय नाही हे कळत नाही बरं तुम्हाला एक सांगतो सगळ्यात महाग आहे ह्यातली 1,70,000 रुपयाची ही आणि सगळ्यात स्वस्त गाय ह्या लॉट मधली म्हणजे ह्या गोट्यातली 1,41,000 रुपयाची ही गाय 1,41,000 ते 1,70,000 दरम्यानच्या सगळ्या गाय A to Z गाय 30 पास करतात आरामशीर 30 प्लस करणार कशी बी ही ना बी 30 प्लसच करायची गायनं क्वालिटी बेस्ट आहे बघा दुसऱ्या हाताची गाय आहे टायमिंग आहे कासाला जवळ बी बघा किती ठीक आहे काय भरल्यानंतर महिन्याच टायमिंग आहे आणि इथल्या गायांचा रेकॉर्डच आहे तुमच्यापेक्षा जास्त तयार तर शेतकऱ्याकडे होते ते 100% आपण असं देतो आपण विकतोय अजून मी काय आहे नॉर्मल खायला खाते बाकी काय वेगळं असं विशेष केलं नाही आपण वाडा आहे उसाची मिळेल जे काय भेटलं नाही तर बाकीच्या व्यापाऱ्यांच्या दारात लय काय बाय बघायला भेटतं ती कोण कसं करत असं पाळा तसं पाळा दूध देईल ती पण डेन्मार्कच्या 16 ची गाय आहे
सोलापूर हे लागून आलेले जवळच आहे म्हणजे. जवळच आहे. बेस्ट क्वालिटीची गाय आहे ही पण. स्किन बघा की एकदम पेपर स्किन आहे, मऊ हलकी. क्वालिटी बघा. ही पण 32-33 लिटरच्या आसपासची दुधाची गाय आहे. मी तर म्हणतो जास्तच करेल आपलं, मी कमी सांगतोय. मी सांगितलं बाबा त्याला 28 ते 30च्या आसपास दूध आरामशीर करेल आणि आरामशीरच करेल ही गाय. कमी सांगून काय फायदा तुमचा? कमी सांगून माणसाला जास्त दिलं की माणसाला बरं वाटतं. जास्त सांगून माणसाचा हापमळ होतो परत. हो ते तर माणूस आहे. काय होतं आज अपेक्षा आता मी एखाद्याकडून गाय घेतली आणि जर त्यानं सांगितलं 40 लिटर माझ्या 30 लिटर तर माणसाचा मूड नाराज होतो. मी 30 सांगितलं 40 काढलं माणूस म्हणणार नाही, आपला धंदा कळतोय आणि माणसाला अचिव्हमेंट भेटते एक करण्यास प्रोत्साहन भेटतं. प्रोत्साहन. हा तीच आहे. वासरू 2 दात ही पण. 2 दात 2 दात. साईज केवढी बाकी टॉम. साईज ती खरंच तुमच्यासाठी साईड, 4 दात. खरंच तुमच्यासाठी साईडला ठेवते ती. खरंच साईडला अशा सगळ्या वस्तू बघितल्या की नाही साईडला ठेवतात, त्यात काय विषय नाही. गायची साईज बघा ही. काय नाही द्यायचं 30-34 लिटर पाहिलं तर दूध का नाही द्यायचं. एकदम लहान सड आपलं बोटागत. पेन्सिल क्वालिटी बघा इकडून वस्त्राची, ब्रीड क्वालिटी बघा टॉप आहे, त्यात काय वादच घालायचं नाही. आता परत इच्छा व्हायला लागली मध्ये आधी एकदा तुमच्याबरोबर फिरावं तिकडं. कारण पहिल्यापेक्षा खरं तर आत्ताच्या क्वालिटीत आहे की नाही, हम्म. म्हणजे आपण मी तर आता आता तुमच्याबरोबर यांना पहिल्या फिर- दिवसापासून मी आहे. काय सांगतो यांना फिरतो लागतं असं सिलेक्शन तुम्ही बस बोला. मी 2-4 गाय घेऊन ठेवले ऑलरेडी. एक तर गाय 50-52 लिटर दूध दिली, एक गाय 48 वाली, एक गाय 38 वाली. या सगळ्या लॉटमध्ये काय आहे तुम्ही बघायला म्हणाल काय किती तारखेला येणार? मंगळवारीच मंगळवारच. म्हणजे सोमवार येणार सोमवारी येणार. काय खरोखर सोमवार येणार 3-4 वाजता. पण आपण मंगळवार दाखवतो कारण काय हे एवढ्या लांब ट्रॅव्हलिंग करून आणतं काय ना, थोडीशी रेस्ट बसली पाहिजे. मी जरी सोमवारी व्यवहार केला तर मी गाय कधीच पाठवत नाही. एखादीच गाय त्यातली बी एक गाय पाठवून दिली मी. ती तर लॉट मधली सगळ्यात भारी गाय पाठवून दिली. आता सकाळी लवकर त्यांना पाहिजे होती म्हणून पाठवून दिली. नाही पण खरं सांगू तुम्हाला आता असं वाटायला लागलं की परत एकदा बँगलोरचा plan करावा. क्वालिटीचा विषय घ्यायचा नाही. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. हा रेट मध्ये मी कमी जास्त करून देईन. मी माणसाला फक्त सांगतोय मला आपलं बदवा नको दोवा पाहिजे. मला रेट पैसे कमी दिले चालेल, पैसे कमी दिले तर चालेल, पण दूध काढून आपलं नाव नाही खराब झालं पाहिजे. कारण मी आता बघा हेतल्या गोट्याची सुरुवातीची पहिली व्हिडिओ आपण बनवली. आजपर्यंतच्या गाया 90% गाया आपल्या नजरेखाली नाही गेल्या हो, बरोबर. त्यात आणि ह्यात आता तर क्वालिटी जमीन आसमानाचा फरक. काय होतं अनुभव वाढतोय. आपण ज्या गॅरंटीत गाय विकल्या आपल्याला कळालं की बाबा एखादी गाय चुकवली तसली गाय मी पकडत नाही, गॅरंटीत गाय दिली. त्यामुळे मला असं वाटत नाही की गाय फेल जाते म्हणून. आणि जी गेली तर त्याला जबाबदार मी राहते. अजून काय करायचं नाही, ते तर आहे. विषयच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मान्य करणं. मी म्हणतोय त्यामध्ये एखादी गाय इकडे तिकडे होतीच, पण ते एखादी इकडे तिकडे होती त्याला मी ऍडजस्ट करतोय माणसांना. आता हे बँगलोरचा फेमस पॅच नॅशनलचा जार ओरिजिनल तेच की 6 दात आहे वासरू. फर्स्ट टाइम पहिलं रे? हा 6 नाही, फर्स्ट टाइमला 33 लिटर केले. आता सेकंड टाइमला हो 6 दात. नीट दाखवा कॅप्शन मारून. 6 दात वासरू. आर्डरची क्वालिटी तिची बघाल ना तुम्ही एवढी जबरदस्त आहे ना. इकडून बघा मागून हो ऑर्डर बघा कुठून लावलं. एवढंच ऑर्डर लावलं. ईद बी अंतर नाही वरण. काय नाही द्यायचं असलं काय दूध द्यायचं कुठलं काय दूध. नादच आहे. क्वालिटी हे कितीला दिली? दगड हे कितीला दिली? हीच ती सगळ्यात महाग आहे असं म्हणायला गेलं तर अडचण नाही. म्हणजे 170ला सगळ्यात महाग आणि सगळ्यात स्वस्त. 141 सगळ्यात स्वस्त आणि ही सगळ्यात महाग आहे. कारण काय होतंय ह्या बिडला लय व्हॅल्यू आहे. कारण की काय पाशाला काय दगड जाणार कधी. मी पण बघितलंय बँगलोर हे येताना काही थोड्याशा म्हणजे कधी कधी तर असं वाटतं की इम्पोर्टेड पेक्षा ह्यांना थोडस दाम जास्त द्यायला लागतोय. कारण काय हे नाही भेटत लवकर आणि अशी गाय तयार नाही होत पाहिजे का. काळी सड बघ सगळं सड काळ नक्या काळ्या कुळकुळीत. म्हणजे ही मास्टर खचारात बांधलं तर ह्याला मास्टर व्हायचं ना असं आहे. दगडागत सुरुवातीला असल्या काय जास्त याच्या याची आता काय आता बघायला भेटत नाही. बघायला भेटत नाही ते. पण आपण आता ते काय झालं आपल्याला तसल्या बारक्यासारख्या काय आवडत नाहीत ना. आपली साईज केवढी आता गायांची साईज मोठी, सगळं क्वालिटी मोठी. बघा ते पण सोडलं तिकडे 4 दात पाला कालवड आहे. बघा ते फिरते ते दाखवा एवढं. आणि आम्हाला ती पण काय दाखवा. आम्हाला ती पण काय दाखवा कुठली जी हित होती. हा ते बी दाखवतो. या आता दाखवतो. आता जाऊया का? बरं हीच ना ती गाय जी बसलेली होती हो बसली होती ही गाय. का अजून बी बसली आताच बांधली? नाही गाय झाली की रेडी. उठ आता तर बसताना लचक नाही आचक नाही काय नाही चालताना काही ती बसलेली कशामुळे पण नक्की त्या पायाला लागलेली ती जखमच नाही. जखम नाही झालेली. ऍक्च्युली काय झालं गाय भीतीने बसली होती. गायांच्या भीतीने वगैरे तर गाय बसली ना. ते 45 लिटरची गाय आहे बघा. क्वालिटी बघा. नादच आहे. मशीनच आहे दुधाचं. काय कोण म्हणणार प्रॉब्लेम. फक्त माणसाकडे पेशन्स लागतात.
की आता मी जर बसली असती मी असं झालं मी तसं झालं तसं नाही. ह्या गोष्टी होत्या त्या जरा थोडासा टाइम द्यायला लागतो. कवर होते माणसाला. मी ते सांगतो जर एखाद्या दुधाला गाई कमी चालत असली तर काय प्रॉब्लेम होत नाही. जरा थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं. शिराय का काय नागिन शिकडून बघा घे शिरा हे जा. ये इकडं दाखव खाली. नागिनच वळायला का दिसते क्वालिटी विमान का टाकत. स्किन तर अशी आहे ना बाज बाज हो का स्किन. आणि आडाचं तुम्ही म्हणा ना स्टेच ही बघा अजून लय बाकी आहे. होतच आहे. म्हणजे अजून ती कोण लावायला म्हणणार time आहे. प्रॉब्लेम आहे. नाही आता काय विषयच नाही. क्वालिटी विषय नाही. 45 लिटर दूध काढायचं घ्यायचं. आपल्याकडे काय तयार होते त्या पण तयार करणार पाहिजे. मला माणसांच्याकडे बऱ्याच बघितल्यात बसले की त्या परत उठत नाही. ते आपल्याकडे आता हिला बघून तर जाणवत बी नाही की ही बसली होती. आपण कोणाला वाईट केलं तर विषय त्याचा नाही. आपण चांगल्या ह्यानं करतोय आपण चांगलं होतंय. ही घरचं पटार. हे अजून गेलं 14-15 लिटर दूध चालू आहे. अजून 11 महिने झालं डिलिव्हरी होऊन. बघा इकडे ह्याला का आत सोडले. सोडलं असंच जागा नव्हती म्हणून. पण मुक्त गोटा पाहिजेच का. 100% पाहिजे. या सर 4 दात पहिला रसोर आहे सर. क्वालिटी बघा कशी सर. 1,35,000 रुपये दिले. ह्यो लॉट लयच मापत होता शेतकऱ्यांसाठी. नंबर 1 म्हणून तो देऊन टाकला. आले की देऊन टाकायचे. पण आमची एकच रिक्वेस्ट आहे आम्हाला याची तारीख किंवा याचं टायमिंग सांगायचं. आमच्या बऱ्याच लोकांना घ्यायचे असतात. आणि मित्रांनो बऱ्याच लोकांचं आहे ना, ना ऑर्डरवरती लॉट घेतोय कारण काय झालंय माणसाला जशी क्वालिटी पाहिजे ना तशा क्वालिटीचे त्यांना काय अवेलेबल करून द्यायला होती. पुढे बिल्डिंगच लावली. आणि मित्रांनो बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात की आम्हाला काही कळत नाहीत व्हिडिओ आलेली गेलेली. तर मित्रांनो 60% ते 70% लोक फक्त बघतात सबस्क्राईब केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला कळतं लेट. व्हिडिओ आल्या 1-2 दिवसांनी तुम्हाला कळतंय. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल नोटिफिकेशन पडेल की नाही. व्हिडिओ आले. म्हणजे कसं होतं लेटेस्ट आता ज्यांचं माझ्याकडे नंबर फीड आहे त्यांना ऑलरेडी कळते की लॉट कधी येणार आहे काय होणार आहे. माणसं येऊन जाते ती माणसांना तेवढा विश्वास आहे तेवढं मला म्हणजे माणसांचं प्रेम आहे. त्यामुळे कसं डागा फटका होणार नाही त्या गोष्टीचा. इथं लोकांना आठवड्यात 4 गाय विकत नाही. तिथं 2 दिवसात 2 नाही एकाच दिवसात विचार करा की आपण किती मार्जिन वर धंदा करतोय. आता ही असली 1,35,000 गाय दिली मग मला किती रुपये भेटणार गे. हा आणि आणखीन काय पाहिजे. सेट म्हणजे नक्की काय असतं. कायच तिला प्रॉब्लेम आहे. नाही प्रॉब्लेम नाही. सेट म्हणजे नक्की काय असतं. ह्याच्यापेक्षा अजून काय जाणार. त्याच्यापेक्षा आणखीन टकाटक व्यवस्थित काय. माणसाला जेवढं देऊ शकतो आपण तेवढं देतोय. मला वाटतं हळूहळू आता ते दावून भरून तुम्हाला ह्यात 15 वेळी 4 सोडायला लागतील. ठीक आहे एवढं चाललंय आपलं बरं आहे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.